हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू ज्योतिष रेसिपीज़। आज अपन बनवतो आहे प्रोटीन रिच सोया चंक्स, फ्राईड सोया चंक्स या फिर सोया पॉपकॉर्न पण आपण म्हणू शकतो। मीला स्लाइटली फ्राय करून घेतलेले आहेत, तर त्यासाठी मी सोयाबीन घेतलेले आहेत। आपण तुम्हाला जितकी क्वांटिटी पाहिजे तेवढे घेऊ शकता। मी इथे अराउंड 2 कप्स ऑफ घेतले आहेत सोया चंक्स। आणि सोया चंक्समध्ये आपण वॉटर ॲड करून त्याला कमीत कमी 10 मिनटं आपण सोक करत ठेवायचं आहे, 10-15 मिनटं। तर मी तेच करते। इथे मी एक बाउल घेतले, बाउलमध्ये हे सोयाबीन ट्रान्सफर करते आणि पाणी टाकून अराउंड 10 मिनिट्सपर्यंत ह्याला सोक करून घेते आहे। तर आणि 10 मिनिट्स झाल्यानंतर ह्याला व्यवस्थित आपण एकदम हे करून घ्यायचं, स्क्वीज करून घ्यायचं आहे। तर तुम्ही हाताने पण करू शकता। माझ्याकडे हे पोटॅटो मॅशर होतं आणि त्याच्याने खूप छान स्क्वीज होतं ते, हे बघा इझिली। आणि त्याचा पूर्ण स्टार्च पण बाहेर येतं। तर असं एकदम दाबून आपण त्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही 2-3 वेळा स्क्वीज पण करू शकता किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये त्याला उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर 2-3 मिनटं शिजवल्यानंतर मग ते शिजवल्यानंतर पण असं तुम्ही त्याला स्क्वीज करू शकता। पण हे स्क्वीज करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्या आतलं जे स्टार्ची हे जे पाणी दिसतं ना, एकदम फेस आलेलं पाणी आहे, ते काढून घेणं खूप गरजेचं असतं, बिकॉज दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ। आणि आता हे पाणी काढून घेतल्यानंतर आपण ह्याचं मॅरिनेशन बनवायला सुरुवात करूया। ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे दही ॲड करायचे। दहीनंतर जे पण गरम मसाले आपल्याला ॲड करायचे असतील ते गरम मसाले आपण ॲड करू शकतो। मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, आणि मीठ मसाला घेतलेला आहे, आणि किचन किंग मसाला, चाट मसाला आणि सॉल्ट हे सगळं ॲड करून घ्यायचे आपण। त्याच्यामध्ये हळद पण टाकून घ्यायची आहे, आणि जिंजर गार्लिक पेस्ट पण ॲड करायचे, आणि धनिया आणि पुदिना हे पण ॲड करायचं आहे। आणि त्यासोबत मी इथे बेसन पण ॲड करून घेतलं आहे, बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ, कारण त्याच्याने ते त्याला कवर होईल आणि मस्त क्रंची टेस्ट येईल। त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहे, आणि मस्त त्याला मिक्स करून घ्यायचे। सगळे जे सोया चंक्स आहेत त्यांना व्यवस्थित ते लावून घ्यायचे, त्याच्याने व्यवस्थित मॅरिनेशन होईल त्यांचं। आणि जेव्हा आपण फ्राय करू तर इक्वली टेस्ट येईल त्याला, आणि कोटिंग केली असल्यामुळे ते मस्त फ्राय पण होऊन जातील। हे बघा, मी मस्त सगळ्या सोया चंक्समध्ये जे आपण मसाला रेडी केला आहे मस्त लावून घेते आहे। आणि तुम्ही लगेच पण फ्राय करू शकता, किंवा तुम्ही 10-15-20 मिनटं असं मॅरिनेशन करत ठेवलं आणि त्यानंतर फ्राय केलं तरी चालेल। मी लगेच फ्राय करून घेते आहे, कारण मला लवकर बनवायचं होतं। ते गॅस मी कढाई गरम करत ठेवली, आणि एकदम गरम हॉट ऑइलमध्येच टाकायचं आहे त्याला। आणि हॉट ऑइलमध्ये 1-2 मिनटं ठेवल्यानंतर मग फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित क्रंची क्रिस्पी होतील। असंच आपलं सगळं सोयाबीन रेडी करून घ्यायचं, आणि त्यासोबत ग्रीन चटणी नक्की बनवायची आहे। ग्रीन चटणीमध्ये तुम्हाला ॲड करायचे कोथिंबीर, पुदिना, एक कांदा ॲड करायचा आहे छोटा साईजचा, आणि 1-2 पाकळ्या लसणाचे ॲड करायचे आहेत, थोडंसं आलं ॲड करायचं आहे, थोडंसं दही ॲड करायचं आहे, आणि एक लेमन ज्यूस असेल तर लेमन ज्यूस पण ॲड करायचं आहे, आणि मीठ। बस, खूप छान ग्रीन चटणी रेडी होते ह्याच्याने। आणि हे सोया चंक्ससोबत खायला, जर तुम्ही कधी भजे वगैरे बनवत असताल ना, तर त्याच्यासोबत पण तुम्ही अशी ग्रीन चटणी बनवू शकता, खूप छान टेस्ट येतो। बघा, हे शिजतं व्यवस्थित आणि एकदम छान क्रंची टेस्ट पण येईल ह्याचा। तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर तुम्हाला माझा हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब ज्योतिष रेसिपीज। थँक्यू सो मच।